नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कायद्याचा वर्ग. यामध्ये आपण आज बघणार आहोत LLB फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरमध्ये करार कायद्याचा भाग 2 आपल्याला अभ्यासायचा आहे. यामध्ये फर्स्ट मॉड्यूल नेमका आज आपण बघणार आहोत. त्यामध्ये नुकसान भरपाईचे करार. नुकसान भरपाईचे करार कशा पद्धतीने असतात, काय असतं त्याचं वैशिष्ट्य, त्याच्यामध्ये अटी काय असतात, शर्ती काय असतात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी जर का आपण चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओचा उपयोग तुम्हाला जर का परीक्षामध्ये पास व्हायला झाला असेल तर कमेंटमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. चला तर आपण आज सुरू करूया नुकसान भरपाईचे करार. यामध्ये सुरुवातीला आपण प्रस्तावना बघणार आहोत. मित्रांनो, ज्या नोट्स आपण या व्हिडिओसाठी वापरत आहोत, अभ्यासासाठी वापरत आहोत, या नोट्स तुम्हाला अभ्यासाला जर का हव्या असतील तर या नोट्स संदर्भात संपूर्ण डिटेलिंग म्हणजे कुठे मिळतील, किती रुपयाच्या मिळतील, कशा मिळतील, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत. ते तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघू शकता. फर्स्ट मॉड्यूलची आपली प्रस्तावना आहे. भारतीय करार कायदा 1872 मधील कलम 124 व 125 मधील तरतुदी या विशेष कराराअंतर्गत येतात. ही कलमे नुकसान भरपाई कराराशी संबंधित आहेत. असे विशेष करार वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या प्रयोजनासाठी केले जातात. ज्या कराराद्वारे एक पक्षकार स्वतःच्या वर्तनामुळे किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या वर्तनामुळे म्हणजे ज्या कराराद्वारे एक पक्षकार स्वतःच्या वर्तनामुळे किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या वर्तनामुळे अन्य पक्षकारात झालेल्या हानीपासून त्याला वाचवण्याचे वचन देतो, त्याला नुकसान भरपाईचा करार असं म्हटलं जातं. म्हणजे एक पक्षकार दुसऱ्या पक्षकाराला कोणत्याही झालेल्या हानीपासून त्याला वाचवण्याचे वचन देतो, त्याला आपण नुकसान भरपाई करार असं म्हणतो. समाजातील व्यावहारिक देवाणघेवाणीच्या करारामध्ये अशा प्रकारच्या तरतुदींचा उल्लेख नसतो, परंतु या प्रकारामध्ये त्यांचा प्रामुख्याने उल्लेख केलेला आढळतो. या करारामध्ये प्रामुख्याने दोन पक्ष असतात. आता याच्यामध्ये दोन पक्ष आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतात. जो नुकसान भरून देण्याची हमी देतो त्याला नुकसान भरपाई भरून देतो व ज्याला नुकसान द्यावयाचे आहे त्याला भरपाई गृहीता असं म्हटलं जातं. असा करार वैध ठरवण्यासाठी इतर कराराप्रमाणे काही आवश्यक घटकांची पूर्तता करावी लागते. त्यामध्ये नुकसान भरपाई दाता आणि गृहीता या दोघांचा हक्क, अधिकार तसेच जबाबदाऱ्या निश्चित केल्या जातात. प्रस्तुत प्रकरणात आपण या विविध मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की नुकसान भरपाईचा करार म्हणजे विम्या संदर्भात जे करार आपण करतो, इन्शुरन्स संदर्भात जे काही करार आपण करतो त्या संदर्भातही असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट जर का झाला तर विमा कंपनी त्याचं नुकसान भरून देईल अशी हमी देत असते. आपल्या गाडीचा हा इन्शुरन्स असतो. गाडी जर का तुटफूट झाली, ऍक्सिडेंट झाला, त्याची नुकसान भरपाई करून देण्याचं काम हे विमा कंपनीचं असतं. अशा पद्धतीचे जे नुकसान भरपाईचे करार असतात ते म्हणजे नुकसान भरपाईचे करार आहेत. यामध्ये आपण पुढे डिटेलिंग मध्ये बघणार आहोत की नेमकं नुकसान भरपाईचा करार म्हणजे नेमकं काय. चला तर पुढे बघूया. तर नुकसान भरपाई कराराचा नेमका अर्थ काय? नुकसान भरपाईचा करार हा एक प्रकारचा करार आहे जो सामान्य विमा उद्योजकांमध्ये वापरला जातो. हा मुळात दोन पक्षांमधील कायदेशीर करार आहे जिथे एक पक्ष दुसऱ्या पक्षाला विशिष्ट घटनेमुळे उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही हानी किंवा नुकसानीसाठी भरपाई करण्याचे वचन देतो. या करारामध्ये दोन पक्ष असतात. जो नुकसान भरून देण्याची हमी देतो त्याला नुकसान भरपाई दाता असं म्हटलं जातं. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की जो नुकसान भरपाई करून देण्याची हमी देतो त्याला नुकसान भरपाई दाता असं म्हटलं जातं. असे म्हणतात. तर ज्याला नुकसान भरून द्यावयाचे आहे त्याला नुकसान भरपाई गृहीता असं म्हटलं जातं. म्हणजे ज्याला नुकसान भरपाई करून द्यायची आहे त्याला आपण नुकसान भरपाई गृहीता असं म्हणत असतो. अशा करारामध्ये एखाद्या विशिष्ट घटनेमुळे नुकसान भरपाई गृहीताला कोणतीही हानी वा नुकसान झाल्यास नुकसान भरपाई दाता आर्थिक भार सहन करण्याचे आणि नुकसान भरून देण्याचे वचन देतो. हा एक कायद्याने बंधनकारक असा करार आहे जो कोणत्याही परिस्थितीत नुकसान भरपाई दाता नुकसान भरपाई गृहीत्याला नुकसान भरपाई प्रदान करील याच्या अटी आणि शर्ती यांची रूपरेषा त्यामध्ये दिलेली असते. यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो की याच्यात लिहिलेलं आहे जो कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये नुकसान भरपाई दाता म्हणजे आपण विविध कंपन्यांसोबत इन्शुरन्सचा करार करतो. उदाहरणार्थ LIC असेल, बजाज असेल इत्यादी कंपन्या असतात. नुकसान त्या नुकसान भरपाई दाता असतात. मग कोणत्याही परिस्थितीमध्ये नुकसान भरपाई गृहीत्याला नुकसान भरपाई प्रदान करतील. पण त्या करारामध्ये अटी आणि शर्ती यांची रूपरेषा पूर्णपणे स्पष्ट केलेली असते. या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. काही व्याख्या यामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. श्रीमती इरावती कर्वे यांनी काय म्हटलंय बघूया. भारतीय करार कायदा 1872 मधील कलम 124 अनुसार ज्या कराराद्वारे एक पक्षकार स्वतःच्या वर्तनामुळे किंवा
अन्य कोणत्याही व्यक्तीच्या वर्तनामुळे अन्य पक्षकारास झालेल्या हानीपासून त्याला वाचवण्याचे वचन देतो त्या कराराला नुकसान भरपाईचा करार किंवा क्षतिपूर्व करार असं म्हटलं जातं. यामध्ये ही जी व्याख्या आहे ही खूप महत्वाची व्याख्या आहे मित्रांनो. लक्षात घ्या की ज्या कराराद्वारे एक पक्षकार जो स्वतःच्याच वर्तनामुळे किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या वर्तनामुळे, म्हणजे आपल्या चुकीमुळे जर का आपला ऍक्सिडेंट झालेला असेल किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या चुकीमुळे आपला ऍक्सिडेंट झालेला असेल, अन्य पक्षकारात झालेल्या हानीपासून, म्हणजे आपल्याला झालेल्या हानीपासून त्याला वाचवण्याचे वचन देतो. जो नुकसान भरपाई दाता आहे तो आपल्याला आपल्या झालेल्या नुकसानीपासून वाचण्याचं वचन देतो. त्या कराराला नुकसान भरपाईचा करार किंवा क्षतिपूर्ती करार असं म्हटलं जातं. क्षतिपूर्ती करार म्हणजे आपलं नुकसान झाल्याच्या नंतर पूर्ण करण्यात येणारा जो करार असतो तो क्षतिपूर्ती करार असतो. यामध्ये आता बघा, नुकसान भरपाई कराराची आवश्यक वैशिष्ट्ये काही आपल्याला वैशिष्ट्ये दिली, ती वैशिष्ट्ये आपण बघू. करारातील पक्ष. आता यामध्ये करारातील पक्ष नेमके कोणते? नुकसान भरपाई करारात दोन पक्ष गुंतलेले असतात. एक म्हणजे नुकसान भरपाई दाता आणि दुसरे म्हणजे नुकसान भरपाई गृहीता. नुकसान भरपाई दाता म्हणजे असा पक्ष असतो जो नुकसान भरपाई गृहीत्याला होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्याचं वचन देतो. नुकसान भरपाई गृहीता हा असा पक्ष असतो जो कराराद्वारे संरक्षित असतो. त्याला हानी किंवा नुकसान होऊ शकते जे नुकसान भरपाई दाता भरून देण्याचे मान्य करीत आहे. आता यामध्ये काही मुद्दे दिलेले आहेत. सगळे मुद्दे आपल्याला अभ्यासणे शक्य होणार नाहीयेत. आपण जर का नोट्स घेतल्या तर त्या डिटेलिंग मध्ये आपण अभ्यासू शकता. पण व्हिडिओमध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत जे आपण अभ्यासले पाहिजेत, ते आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये 3 नंबरचा मुद्दा आहे हानी किंवा नुकसान. आता हानी किंवा नुकसान म्हणजे काय? नुकसान भरपाई कराराचे आणखी एक महत्वाचे घटक म्हणजे हानी किंवा नुकसान होय. याचा अर्थ असा होतो की नुकसान भरपाई गृहीत्याला काही हानी किंवा नुकसान झाले पाहिजे ज्याची भरपाई करण्याचे नुकसान भरपाई दाता वचन देतो. म्हणजे जो नुकसान भरपाई गृहीता आहे त्या गृहीत्याचं काहीतरी हानी झाली पाहिजे, काहीतरी नुकसान झालं पाहिजे, आणि ते नुकसान भरून देण्याचं जे वचन आहे ते नुकसान भरपाई दाता देत असतो. करारामध्ये कोणत्याही प्रकारची हानी किंवा नुकसान समाविष्ट असेल आणि कोणत्या परिस्थितीत भरपाई दिली जाईल निर्दिष्ट असू शकते. उदाहरणार्थ, कारच्या विम्यामध्ये अपघातामुळे कारचे होणारे नुकसान भरून देण्याची कंपनी मान्य करते, मात्र कराराची होणारी सामान्य झीज कंपनी भरून देत नाही. म्हणजे यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणत्या परिस्थितीमध्ये कंपनी झालेल्या नुकसानाबद्दल नुकसान भरपाई देईल, कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या नुकसान झाल्यावरती नुकसान भरपाई देईल, या सगळ्या गोष्टी आपल्या त्या करारामध्ये नमूद असतात. म्हणजे यामध्ये त्यांनी एक चांगलं उदाहरण आपल्याला दिलंय की कारच्या विम्यामुळे, कारचा आपला जर का विमा काढला असेल आणि त्या कारचा अपघात झाला तर नुकसान भरपाई आपण मागण्याचा हक्क आपल्याला आहे. पण जर का सामान्य डॅमेज कारला झालं, समजा एखादा टायर पंक्चर झालं किंवा गाडीचा आपल्या कलर निघाला, तर त्या संदर्भात नुकसान भरपाई मागण्याचा हक्क आपल्याला मिळत नाही. यामध्ये पुढील मुद्दा आपण बघणार आहोत कायद्याने बंधनकारक. आता कायद्याने बंधनकारक नुकसान भरपाईचे करार कोणकोणते असतात? नुकसान भरपाईचा करार हा नुकसान भरपाई दाता आणि नुकसान भरपाई गृहीता यांच्यातील कायद्याने बंधनकारक असा करार असतो. म्हणजे कायद्याने तो करार बंधनकारक आहे. दोन्ही पक्षातील करारातील अटींची सहमत असणे आवश्यक असतं. असे दोन्ही पक्ष करार करण्यास सक्षम असले पाहिजेत. करारासाठी योग्य मोबदला किंवा प्रतिफल अदा केलं पाहिजे, जे सहसा नुकसान भरपाई भरलेल्या हप्त्याचं स्वरूपात असतं. आता यामध्ये काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की कॉन्ट्रॅक्ट आपण मागच्या सेमिस्टरमध्ये अभ्यासला आहे. त्यानुसार कोणत्याही व्यक्तीला करार करत असताना मुक्त संमतीने करार केला असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत. त्यामध्ये प्रतिफल जे आहे ते प्रतिफल अदा केलेलं असलं पाहिजे, जे सहसा नुकसान भरपाई गृहीता, म्हणजे नुकसान भरपाई गृहीता जो असतो तो ईएमआय फेडत असतो, हप्ते भरत असतो, त्याच्या अनुसार तो मोबदला संबंधित कंपनीला देत असतो. आता यामध्ये पुढील मुद्दा आहे व्यक्ती आणि गर्भित करार काय असतो. बघा, मुख्यत्वे करून कराराचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे व्यक्ती करार जो लिखित स्वरूपात असतो आणि दुसरा म्हणजे गर्भित करार जो लिखित स्वरूपात नसतो तर त्याचा आशय हा गर्भित असतो. म्हणजे एका पद्धतीचा करार असतो की जो लिखित स्वरूपात असतो, कॉन्ट्रॅक्ट असतो, आपण त्याच्यावरती साईन केलेली असते लिगल पद्धतीने, आणि एक असा पद्धतीचा करार असतो की जो गर्भित करार असतो. त्याचं महत्व खूप असतं पण तो आपण लिखित स्वरूपात करत, तो व्यक्तीने स्वतः समजून त्यातील जबाबदारी पार पाडायची असते. नुकसान भरपाई करारात व्यक्त करारास अनन्य साधारण असं महत्व आहे, कारण जर असा करार अलिखित असेल तर तो पूर्ण करण्यास कायदेशीर अडचणी येऊ शकतात. म्हणजे आपण जर का एखादा करार लिखित स्वरूपात केलेला नसेल तर नुकसान भरपाई मागत असताना न्यायालयात आपण जात असतो, त्यावेळेस न्याय मागत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागत असतं. आता यामध्ये पुढील गोष्ट आहे नुकसान भरपाई दात्याच्या दायित्वाचे स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट करून त्याचे दायित्व केव्हा सुरू होते हे सांगा.
म्हणजे नुकसान भरपाई जो दाता आहे त्या दात्याचं काय दायित्व आहे, त्याचं स्वरूप काय, त्याची व्याप्ती काय आणि दायित्व त्याचं नेमकं केव्हापासून सुरू होतं, या सगळ्या गोष्टींचा आता या प्रश्नामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. नुकसान भरपाई दात्याच्या दायित्वाचे स्वरूप आणि व्याप्ती काय. तर भारतीय करार कायद्याच्या कलम 125 अनुसार भरपाई गृहीत्याच्या उपलब्ध अधिकारांची व्याप्ती स्पष्ट करतो. नुकसान भरपाई गृहीत्याचे हक्क व अधिकार हे नुकसान भरपाई दात्याचे दायित्व असतं. वचन गृहीत्याने चूक वा कसूर केलेली असते. वचन गृहीत्याने चूक वा कसूर केलेली असो वा नसो, वचनदाता कोणत्याही परिस्थितीत होणारे नुकसान भरून देण्यास जबाबदार असतो. म्हणजे यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की वचनदाता जो आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये नुकसान भरून देण्यासाठी बंधनकारक आहे. पुढील मुद्दा आपला आहे नुकसान भरपाई गृहीता. नुकसान भरपाई दात्याकडून सर्व प्रकारच्या नुकसान भरपाईस पात्र असतो. म्हणजे सर एका विशिष्ट प्रकारच्या नुकसान भरपाईसाठी तो पात्र असेल किंवा नसेल या संदर्भात नाही, तर सर्व प्रकारच्या नुकसान भरपाईस तो पात्र असेल. ज्या प्रकरणांमध्ये नुकसान भरपाई करण्याचे वचन लागू होते अशा प्रकारच्या संदर्भात नुकसान भरपाई गृहीता त्या खटल्यात करावा लागणारा खर्च भरून देण्याची जबाबदारी नुकसान भरपाई दात्यावरती असेल. म्हणजे अशा वेळेस जर का आपल्याला न्याय मागण्यासाठी न्यायालयामध्ये जावं लागलं, तर अशा वेळेस न्यायालयासाठी येणारा खटला चालवण्यासाठी येणारा जो काही खर्च असेल तो गृहीता हा वचनदात्याला मागू शकतो. एखादा खटला दाखल करताना किंवा एखाद्या खटल्यात बचाव करताना नुकसान भरपाई गृहीत्याने वचनकर्त्याच्या आदेशाचे उल्लंघन केले नाही आणि नुकसान भरपाईचा कोणताही करार नसताना सुज्ञ व्यक्तीप्रमाणे त्या दाव्याने त्याचे खर्च केला असल्यास किंवा वचनदात्याने गृहीत्याला दावा दाखल करण्यास किंवा त्यात बचाव करण्याचे अधिकृत केले असल्यास त्या खटल्यात नुकसान भरपाई गृहीत्याला खर्च करावी लागणारी रक्कम भरून देण्याचे दायित्व नुकसान भरपाई दात्यावरती असतं. म्हणजे यामध्ये बघा की नुकसान भरपाई गृहीत्याला खर्च करावी लागणारी जी रक्कम आहे ती भरून देण्याचं काम हे नुकसान भरपाई दात्याचं असतं. त्याला ते करावं लागतं. अशा कोणत्याही दाव्याच्या कोणत्याही तडजोडींच्या अटीनुसार त्याने दिलेली सर्व रक्कम किंवा अशा दाव्यात एखाद्या सुज्ञ व्यक्तीने जे करणे आवश्यक आहे ते केल्यास आणि त्या संदर्भात कोणताही करार नसल्यास किंवा भरपाई दात्याने गृहीत्याला त्या दाव्यात तडजोड करण्यास अधिकृत केलेले असल्यास नुकसान भरपाई गृहीत्याने भरलेली रक्कम वचनदात्याने त्याला अदा केलेली पाहिजे. मात्र अशी तडजोड वचनदात्याने दिलेल्या आदेशाच्या विरुद्ध असता कामा नये. म्हणजे अशी जी तडजोड असेल ती वचनदात्याने दिलेल्या आदेशाच्या विरुद्ध असता कामा नये. आता यामध्ये नुकसान भरपाई दात्याच्या दायित्वाची सुरुवात नेमकी कधी होते हा प्रश्न बऱ्याच वेळेस पडत असतो आणि या गोष्टीमुळे बऱ्याच वेळेस लीगल वेळेस आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागतं. तर यामध्ये भारतीय करार कायदा 1872 नुसार भरपाई कराराअंतर्गत नुकसान भरपाई दात्याच्या दायित्वाची सुरुवात केव्हा होते त्याची वेळ स्पष्ट करत नाही. म्हणजे भारतीय करार कायदा 1872 जो आहे तो नुकसान भरपाई कराराअंतर्गत नुकसान भरपाई दात्याच्या दायित्वाची नेमकी सुरुवात केव्हा होते त्याची वेळ त्याच्यामध्ये स्पष्ट केलेली नाही. परंतु भारतातील विविध उच्च न्यायालयाने या संदर्भात खालील नियम निश्चित केलेले आहेत. म्हणजे भारतातील उच्च न्यायालयांसमोर ज्या वेळेस खटले आले त्यावेळेस प्रत्येक वेळेस त्यांनी या संदर्भात विचार करून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या गोष्टी काय आहेत बघूयात. नुकसान भरपाई गृहीत्याला प्रत्यक्ष हानी होण्यापूर्वी नुकसान भरपाई दात्याची जबाबदारी सुरू होते. म्हणजे जो काही नुकसान भरपाई गृहीत आहे त्याची प्रत्यक्ष हानी होण्याच्या अगोदर होण्याच्या पूर्वी नुकसान भरपाई दात्याची जबाबदारी सुरू होते. नुकसान भरपाई गृहीत्याला प्रत्यक्ष हानी व नुकसान होण्यापूर्वीच नुकसान भरपाई दात्याची जबाबदारी सुरू होते. खालील प्रमाणाच्या सहाय्याने हे स्पष्ट केलं आहे. आता याच्यामध्ये काही केस लॉ आपल्याला दिलेले आहेत. यामध्ये केस लॉ आपण बघणार आहोत. चांद बीबी विरुद्ध संतोष कुमार पाल. प्रतिवादीच्या वडिलांनी म्हणजे जे प्रतिवादी होते त्या प्रतिवादीच्या वडिलांनी काही मालमत्ता खरेदी करताना वादीने घेतलेले गहाण कर्ज फेडण्याचा आणि गहाण कर्जासाठी ते जबाबदार असल्याचा त्याची नुकसान भरपाई करण्याचे आश्वासन दिले होते. प्रतिवादीचे वडील कर्ज फेडण्यात अयशस्वी ठरले म्हणून वादीने त्यांनी आधी मान्य केलेल्या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी दावा दाखल केला. या प्रकरणात न्यायालयाने असा निर्णय दिला की नुकसान भरपाई कराराच्या संदर्भात केलेला दावा मुदतपूर्व होता कारण वादीने अद्याप कोणतेही नुकसान झालेले नाही. आता यामध्ये आपण बघूयात नुकसान भरपाई दाता आणि नुकसान भरपाई गृहीत्याचे हक्क व अधिकार स्पष्ट करा. आता नेमकं त्यांचे हक्क कोणते त्यांचे अधिकार कोणते या संदर्भात आपण अभ्यास करू. आता यामध्ये त्याने अदा केलेली नुकसान भरपाईची रक्कम वसूल करण्याचा त्याला अधिकार असतो. तो कसा तर बघा. नुकसान भरपाई करार लागू होत असलेल्या कोणत्याही बाबींच्या संदर्भात नुकसान भरपाई गृहीत्याच्या वतीने त्याने भरलेली हानी व नुकसानीची रक्कम वसूल करण्याचा हक्क नुकसान भरपाई दात्याला असतो. म्हणजे नुकसान भरपाई करार लागू होत असलेल्या कोणत्याही बाबींच्या संदर्भात नुकसान भरपाई गृहीता जो आहे त्या गृहीताच्या वतीने
त्याने भरलेली हानी वा नुकसानीची रक्कम वसूल करण्याचा हक्क नुकसान भरपाई दात्याला असतो. यामध्ये हा जो नेमका मुद्दा हा नेमका आपण समजून घेतला पाहिजे. नुकसान भरपाई करार लागू होत असलेल्या म्हणजे नुकसान भरपाई करार ज्या ज्या ठिकाणी लागू होतो तशा कोणत्याही बाबींसंदर्भात, मग त्या ऍक्सिडेंटची असेल किंवा मृत्युमुखी पडलेल्याची असेल, नुकसान भरपाई गृहीताच्या वतीने म्हणजे जो नुकसान भरपाई गृहीता आहे ज्याला वसूल करण्याचा अधिकार आहे त्याच्या वतीने त्याने भरलेली हानी वा नुकसानीची रक्कम म्हणजे त्याने जी काही रक्कम भरलेली असते किंवा त्याने जी काही रक्कम त्यामध्ये गुंतवलेली असते ती रक्कम वसूल करण्याचा हक्क नुकसान भरपाई दात्याला असतो. म्हणजे नुकसान भरपाई दात्यालाही ती रक्कम वसूल करण्याचा हक्क असतो. म्हणजे आपण जे ईएमआय फेडत असतो त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी वसूल करण्याचा हक्क त्यांना असतो. आता पुढे बघूयात. 3 नंबरचा मुद्दा आपण बघणार आहोत. दाव्यातील तडजोडीसाठी भरलेल्या रक्कमा वसूल करण्याचा हक्क. म्हणजे ज्या काही दाव्यातील तडजोडी असतील त्या तडजोडींसाठी भरलेल्या रक्कमा वसूल करण्याचा हक्क हा कुणाला असतो आणि कशा पद्धतीने असतो. नुकसान भरपाई दात्याला कोणत्याही दाव्यामध्ये केलेल्या तडजोडींच्या अटींनुसार त्याने भरलेले सर्व रक्कम म्हणजे नुकसान भरपाई दाता जो आहे तो कोणत्याही दाव्यामध्ये केलेल्या तडजोडीच्या अटीनुसार त्याने भरलेल्या सर्व रक्कमा वसूल करण्याचा त्याला हक्क आहे. मात्र अशी तडजोड नुकसान भरपाई गृहीताच्या आदेशाच्या विरुद्ध नसावी आणि गृहीताने त्याला अधिकृत केलेले असल्यास एखादा सुज्ञ बुद्धीचा व्यक्ती की ज्या विवेकाने तडजोड करीत अशी त्याने केलेली पाहिजे. आता यामध्ये नुकसान भरपाई गृहीताचा हक्क काय बघा. भारतीय करार कायद्याच्या कलम 125 मधील तरतुदींनुसार जेव्हा नुकसान भरपाईच्या करारातील वचन गृहीता त्यांच्या अधिकारांच्या कक्षेत भारतीय करार कायद्याअंतर्गत निहित कार्य करतो तेव्हा त्याला खालील हक्क व अधिकार प्राप्त होतो. आता याच्यामध्ये नुकसान भरपाई गृहीत्याला नेमका कोणत्या प्रकारचे अधिकार प्राप्त होतात आपण बघूया. दाव्याने भरलेले नुकसान वसूल करण्याचा हक्क. नुकसान भरपाई गृहीता नुकसान भरपाई कराराशी संबंधित कोणत्याही खटल्यादरम्यान झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी वचन देणाऱ्याकडून म्हणजे नुकसान भरपाई दात्याकडून नुकसान भरपाई मागू शकतो. म्हणजे खटला चालू असताना जर का असं वाटलं वचन गृहीत्याला की आपण वचनदात्याकडून आपल्या झालेल्या नुकसानीची भरपाई करून घेतली पाहिजे तर त्या संदर्भात तो दावा दाखल करून तशा पद्धतीची नुकसान भरपाई करून घेऊ शकतो. आता यामध्ये दाव्यात बचाव करताना झालेला खर्च वसूल करण्याचा हक्क. जर नुकसान भरपाई दात्याने नुकसान भरपाई गृहीताच्या आदेशाचे पालन न केल्यास किंवा नुकसान भरपाई कराराच्या अनुपस्थितीत सुज्ञ व्यक्ती जसे वाळवी असती जसे वागली असती, यामध्ये प्रिंट मिस्टेक झाली आहे, वागली असती असं पाहिजे होतं, तसे न वागता केलेल्या कृतीमुळे दाखल झाल्या दाव्यात बचाव करताना झालेला सर्व खर्च मागण्याचा हक्क नुकसान भरपाई गृहीत्याला असतो. या आपण मागे बघितलं सेम सेम त्या कन्सेप्ट आहेत. तडजोड अंतर्गत भरलेली रक्कम वसूल करण्याचा हक्क म्हणजे तडजोडीच्या अंतर्गत म्हणजे नुकसान भरपाई गृहीत्याला त्याने अशा दाव्याच्या तडजोडीतील अटींअंतर्गत अदा केलेल्या सर्व रक्कमा वसूल करण्याचा अधिकार असतो. तथापि नुकसान भरपाई दात्याच्या मार्गदर्शनाच्या विपरीत असता कामा नये. ही सुज्ञ आणि नुकसान भरपाई दात्याच्या अधिकृत केलेली असावी. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की काही उदाहरणं त्यांनी आपल्याला दिलेली आहेत. उदाहरणार्थ भागधारकाची म्हणजे भाग दाखला आहे, जमीन विक्री खरेदीच्या दस्तऐवजांची मालकी हक्कांच्या खात्रीसाठी हमी दिलेली, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. यामध्ये आपण बघूयात की बँक ठेव पावती कशाला म्हणायचं. बँक विविध ठेव योजना राबवित असते त्यापैकी एक म्हणजे मुदत ठेव. या प्रकारामध्ये बँक खातेदार विशिष्ट कालावधीसाठी आपली रक्कम बँकेमध्ये ठेवत असतो व बँक त्यावर ठरलेल्या दराने व्याज देत असते. अशी मुदत संपल्यानंतर ती रक्कम व्याजासह खातेदाराला परत केली जाते. खातेदाराने अशा प्रकारे रक्कम गुंतवलेली असता बँक त्या खातेदाराला त्याची ठेव पावती जारी करत असते. ही ठेव पावती हा अत्यंत महत्वाचा असा दस्तऐवज असतो. खातेदाराची बँकेत ठेव आहे याचा तो प्रथमदर्शनी पुरावा असतो. ही ठेव पावती बँक सादर केल्याशिवाय खातेदाराला त्याची रक्कम परत मिळू शकत नाही. अशी ठेव पावती खातेदाराकडून गहाळ झाली किंवा हरवली तरी त्याचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणून बँक अशा खातेदाराला त्या ठेव पावतीची नक्कल प्रत जारी करत असते. आता अशा प्रकारामध्ये कंपनी हरवलेल्या किंवा गहाळ झालेल्या किंवा खराब झालेल्या किंवा फाटलेल्या भाग दाखल्याची नक्कल प्रत देताना आपण भागधारकाकडून तसेच बँकेकडून हरवलेल्या किंवा गहाळ झालेल्या किंवा फाटलेल्या बँकेत ठेव पावतीची नक्कल प्रत जारी करताना आपल्या खातेदाराकडून हमीपत्र हे भरून घेत असतात. म्हणजे आपण बँकेमध्ये आपली रक्कम जी आहे ती रक्कम ठेवत असतो, त्या संदर्भात व्याज जे आहे ते व्याज आपल्याला बँक देत असतं. पुढचे उदाहरण या नोट्समध्ये काय दिलेले ते बघूयात आपण. जमीन विक्री दस्तऐवजातील विक्रेत्याने त्याच्या मालकी हक्काच्या खात्रीसाठी दिलेली हमी. आता बघा,
स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला जातो, कारण ज्यामध्ये आयुष्यभराची बचत गुंतवलेली जाते किंवा कर्ज घेऊन ते परतफेड करण्याची वर्ष असतात. त्यामुळे विक्रीचा व्यवहार आणि खरेदीदाराकडे नुकसान हस्तांतरित केले जाणारे हक्क हे स्पष्ट असणे आवश्यक असतं यामध्ये. म्हणूनच खरेदी खतामध्ये नुकसान भरपाई कराराचा अंतर्भाव केलेला असतो, जे खरेदीदाराचे हित सुरक्षित करते. भविष्यात कोणताही वाद टाळण्यासाठी परिश्रमपूर्वक दूरदृष्टी त्याचा मसुदा तयार करणे आवश्यक असतं. खरेदीदाराअंतर्गत नुकसान भरपाईची कलमे भविष्यात खरेदीदारांना कोणत्या हानी व खर्चाची विक्रेत्याकडून भरपाई मिळवण्यासाठी तयार केलेले असतात. खरेदी खतामध्ये विक्रेता जमिनीचा मालक त्या जमिनीची मालकी त्याच्याकडे असल्याची खात्री देतो. त्यासाठी खरेदी खतामध्ये नुकसान भरपाईची कलम अंतर्गत केले असते. असे कलम मालमत्तेच्या मालकी हक्कांबाबत किंवा खालील कारणांमुळे काही वाद निर्माण झाल्यास खरेदीदाराचं संरक्षण करतं. म्हणजे काय? कराराचा भंग झाला, पक्षाची चूक किंवा निष्काळजीपणा, विशिष्ट कृती, नुकसान भरपाई कलमांचा उपयोग जोखमीचे व्यवस्थापन करण्यासाठी केला जातो. म्हणजे यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, की एखाद्या व्यक्तीला आपण एखादी जमीन विकली आणि ती जमीन त्याने विकत घेतल्यानंतर आपल्यात काही वाद झाले किंवा संबंधित आपल्या परिवारातील एखादा व्यक्ती न्यायालयात गेला, तर त्या व्यक्तीचं नुकसान होत असतं. मग त्याची नुकसान भरपाई करून देण्याची जबाबदारी ही सुद्धा जो व्यक्ती त्याला जमीन विकतो त्याची असते. अशा पद्धतीने आपण मॉड्यूल नंबर फर्स्ट बघितलं, जे आहे करार नुकसान भरपाई संदर्भातील जे काही करार आहे. पुढचं जे मॉड्यूल आहे ते आपलं प्रकरण आहे हमीचे करार. हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये अजून काही तुम्हाला गोष्टी सुचत असतील ज्या आपल्या या व्हिडिओमध्ये ऍड व्हायला पाहिजे, तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. नक्की पुढच्या वेळेस आम्ही ते प्रयत्न करू.